आणि मग बुद्धीची देवता गजाननाचं एक भजन. माईकची जरूर आहे का? हॅलो हॅलो. विहान आपलं भजनाची सुरुवात शंख वाजवून करणार आहे, तर ऐका. विहान पुढे हो. हा बस.
गणरायाचा आशीर्वाद आपण घेतलाच आहे. आता पुढील भजन आपण रामचंद्राला अर्पण करत आहोत. ऐका हा. यमन रागातील आहे आणि ह्याची चाल आणि ट्यून सर्वांनाच परिचित आहे. तर ऐका हा. मुखी राम नाम घ्या. यापुढील भजनाचे बोल आहेत सद्गुरु पाय धरा.
पुढील भजनात रामनामाचा गजर करणार आहोत. आपण सर्व टाळ्या वाजवून आम्हाला साथ द्या.
सगळ्यांचा परिचय करून देते. सर्वप्रथम संवादिनीवर आहेत आमच्या गुरु सौ राजश्रीताई पट्टेकर. तबल्यावर साथ देत आहेत श्रीयुत केदार पेठे. ही आमची भजन संध्या आम्ही सादर करत आहोत. त्या सगळ्या तारांगणच्याच भगिनी आहेत. तर प्रत्येकीने आपापलं नाव सांगा. मी रेखा कर्णिक. मी अंजना राठी. अंजना राठी. मी स्वाती कुलकर्णी. स्वाती कुलकर्णी. मी नूतन पितळे. नूतन पितळे. मी नंदिता सोमण. नंदिता सोमण. मी मीनल उत्तुरकर. मिनल उत्तुरकर. दीपाली कुलकर्णी. आणि आणखीन दोघी तिघी जणी आज आलेल्या नाही आहेत, पण ते चालतंच. आणि आता आमच्या वैद्य मंडळात आपण कोणी उत्सुक असं आणि खरंच तुम्हाला वाटत असेल तर नक्की वेलकम आहे तुमच्यासाठी. आम्ही Yes. आत्ताच 1-1.5 महिना आले क्लास चालू केलेला आहे. तर नक्की आलात तर आम्हाला छान वाटेल. नाही म्हणजे खूप कमी वेळात तयारी आमची छान केलं तुमच्याकडनं. पण तुम्हाला जर असेल ना इंटरेस्ट तर खरंच आम्हाला जॉईन व्हा. म्हणजे आपला मोठा ग्रुप आहे तारा. भजमन राम रामाचा गजर घेऊया. हा गजर सगळेजण म्हणू शकता आमच्याबरोबर म्हणा. मजा येईल. हा बघा, ट्राय करा. कोणाला नाचायचं असेल तरी चालेल. आता हे एक शेवटचं भजन आम्ही म्हणणार आहोत. नादातून या नाद निर्मितो. सगळेच जण तुम्ही जॉईन होऊ शकता ह्याच्यासाठी.
आम्हाला साथ दिली. आम्हाला खूप छान वाटलं. एवढ्या मोठ्या संख्येने तुम्ही आज इथे उपस्थित राहिलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि खरंच ज्यांना कोणाला जॉईन व्हायचं असेल त्यांनी जरूर जॉईन व्हावं. हो आहे ना, ठीक आहे. तिने म्हटलं मगाशी. हो अजून एक म्हण, अजून एक म्हण म्हण रोहिणी, तू इथे बसते का रोहिणी?
आमच्या भजनी मंडळामध्ये गायिका तर आहेतच, पण श्री रामचंद्र कृपालू भजमनवर एक कथक प्रेझेंटेशन आमच्या 2 मैत्रिणी करणार आहोत, नूतन आणि नंदिता. तर जोरदार टाळ्याने आपण त्यांचं स्वागत करूया. एक छान असं प्रेझेंटेशन ते देतील आणि तोपर्यंत तुमचं भजन तयार ठेवा. बोलणं झालं, तुम्ही तयारी करताय तोपर्यंत इथं भजन होऊ दे का?